आई आलं आलं ना. इसके ऊपर प्ले कर देना बाद में जब आएगा तो. ओके वही है ये. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. प्रिय सद्धम्मातीत सज्जन, धम्मश्रावक श्राविका, धम्मपिपासू साधक आणि साधिका, आज बुद्धाब्द वर्ष 2564 भाद्रपद पौर्णिमेच्या या प्रवासामध्ये आज वर्षावास 2020 धम्मदेसना भाग 10 पाहता पाहता 9 भाग पूर्ण करून आज आपण 10व्या भागामध्ये प्रवेश केला आहे आणि एकच सुत्त आपण अनुमोदित करता करता इथपर्यंत पोहोचलो आहोत. धम्म चक्क पवतनाय सुत्त. आणि त्याच्यातील सुरुवातीचे प्रमुख 4 अंग की ज्याला 4 आर्य सत्य आपण म्हणतो, ही 4 आर्य सत्याची 4ही अंग पाहिली, अनुमोदली आणि त्याच्यानंतर आज विशेष रूपाने त्या 4थ्या आर्य सत्याचे विश्लेषण पुढील आर्य अष्टांगिक मार्गाच्या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आर्य अष्टांगिक मार्ग त्यालाच आपण मिडल पाथ, मध्यम मार्ग, दुःखमुक्तीचे सर्वात मोठे स्वयं तथागत बुद्धांनी विश्लेषित केलेले हे सत्य आपण त्या 8 अंगाच्या विश्लेषणाने समजून घेत आहोत. मी प्रारंभीही म्हटलं की आपल्याला घाई करायची नाही. प्रत्येक अंग समजून घेताना स्वयं बुद्धांनी याचे विश्लेषण कोणत्या पद्धतीने केले आहेत, किती चांगल्या पद्धतीने केले आणि तथागत भगवान बुद्धांच्या पहिल्या धम्मदेसनेमध्ये या दुःखमुक्तीच्या आर्य सत्याचा स्वयं तथागत बुद्धांना आलेला अनुभव आणि बुद्धांचे प्रवचन ऐकून त्या पंचवर्गीय भिक्खूंना आलेला अनुभव, या दोघांच्याही अनुभवातून तयार झालेले धम्मचक्क पवतन सुत्त. कौंडन्य, वप्प, भदीय, महानाम आणि अश्वजित या 5 लोकांनी बुद्धांना पहिल्यांदा ऐकले तर त्यांचा एक अनुभव तयार झाला आणि या 5 पंचवर्गीय भिक्खूंना केलेला पहिला उपदेश हा बुद्धांना आलेला बुद्धत्वाच्या उपदेशाचा अनुभव. कारण याच्या अगोदर होऊन गेलेल्या 27 बुद्धांनी त्यांना मिळालेल्या बुद्धत्वाचा कधीच या जगाला प्रकाशित उपदेश दिला नाही. आणि म्हणून तथागत बुद्धांनी दिलेला पहिला धम्मोपदेश
हा स्वयं बुद्धांचा पहिला अनुभव, पंचवर्गीय भिक्खूंचा पहिला अनुभव आणि या समग्र निसर्गाला मिळालेला पहिला अनुभव. आणि त्याच एका अनुभवाला बुद्धांनी 3 महिन्याच्या वर्षावासात सुविख्यात भाषेमध्ये परीक्षण केले, तपासून पाहिले आणि त्याचा उपदेशही त्या भिक्खूंना दिला. जेव्हा आज 2564 वर्षांनंतर 2020मध्ये आपण जेव्हा त्याला पाहतो, समजून घेतो आणि ते समजून घेताना, अनुमोदित करताना पुढे काय आहे आणि बुद्धांनी दिलेले हे सत्य आजच्या काळासाठी ॲप्लिकेबल आहे काय, हे सत्य माझे आजचे दुःख दूर करेल आणि म्हणून त्या दुःखमुक्तीच्या सत्य मार्गाला आज अनुभवण्याचा आपण सर्वजण प्रत्यक्ष रूपाने प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाला आज 10वा रविवार, 10वा भाग. आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सम्मा वाचा सम्मा कमंतो. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प आपण मागच्या संडेला त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिकच्या पायथ्याशी बसून ऐकलं. आणि आजची धम्मदेशना ही ज्येष्ठ उपासिका आयुष्यमानिनी राखी मेश्राम आणि डॉक्टर लीना मेश्राम यांच्या घरी बसून तुमच्यापर्यंत मला पोहोचता येत आहे. ही मंगलमैत्री न्यू पनवेल इथून हे प्रसारित होत आहे आणि हे प्रसारित होणारं ज्ञान 2 शब्दामध्ये आज अनुमोदित आहे, सम्मा वाचा आणि सम्मा कमंतो. आता ही सम्मा वाचा आणि सम्मा कमंतो याचा संबंध हा थेट बुद्धांनी मनुष्याच्या कर्माशी जोडलेला आहे. त्याच्याद्वारा घडत असलेले प्रत्येक कर्म या 2 शब्दाशी संबंधित आहेत. सम्मा वाचा, सम्यक वाणी, कुशल वाणी, उत्तम दर्जाची वाणी, उत्कृष्ट वाणी, निर्दोष वाणी, कोणालाही दुःख न देणारी, कोणाला हानी न पोहोचविणारी वाणी सम्मा वाचा. सम्मा कमंतो म्हणजे कर्मांत, राईट स्पीच अँड राईट ॲक्शन. सम्यक क्रमांत आणि सम्यक वाचा ह्या साधारणतः थेट मनुष्य सत्वाच्या कर्माशी संबंधित आहेत. आणि म्हणून या कर्माशी संबंधित असलेल्या या 2 तत्वांना आज आपल्याला इतके बारीक शब्दाने समजून घ्यावं लागेल, पाहावं लागेल, अनुमोदित करावं लागेल की दररोजच्या जीवनामध्ये माझ्याकडून घडणारे ही 2 कर्म बुद्ध किती विचारपूर्वक, बुद्ध की मोठ्या शांतपणे म्हणतात की भिक्खूनो, समग्र जीवन प्रवासात हे 2 तत्व अत्यंत उत्तम दर्जाचे आहेत. पहिले तत्व सम्मा वाचा तुमच्या वाणीला परिशुद्ध करते आणि दुसरे कर्म सम्मा कमंतो तुमच्या कर्माला परिशुद्ध करते. आता सम्यकच्या विरुद्ध आहे मिथ्या. एकीकडे सम्मा वाचा, जर सम्मा वाचा नसेल तर कोणती वाणी आहे? मिथ्या वाणी, की ज्या वाणीमध्ये आपुलकी नाही, प्रेम नाही, सत्यता नाही, सटीकता नाही, अनुमोदिता नाही, निर्मळ भाव नाही. या श्रेष्ठ भावाला समापन करणारी वाणी मिथ्या वाणी.
तुमच्या बोलण्याने, तुमच्या अधिष्ठानाने, तुमच्या वाणीने जर अनंत लोकांची मन दुखत असतील तर तुमची वाणी मिथ्या आहे. सम्माकमंतो, कुशल कर्म, पुण्यदायी कर्म, निसर्गातल्या कोणत्याही सत्वाला हानिकारक न वाटणारे कर्म, सम्माकमंतो, राईट ॲक्शन. आता ही दोन तत्व सांगताना बुद्धांच्या मुखातून धम्मपदामध्ये एक सुंदर गाथा निघाली आहे. तुम्ही ती अनेक वेळा पद्यरूपाने म्हटली आहे, ऐकली आहे. गाथा ती म्हटली आहे आणि त्या गाथेतून अनुमोदित करताना, त्या गाथेवरती भाष्य करताना आता बुद्ध काय म्हणत आहेत? बुद्ध म्हणत आहेत, मनोपुब्बं गमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवहतो पदम. ह्या दोन शब्दाशी संबंधित पुढे धम्मपदामध्ये आलेली अत्यंत सुविख्यात आणि प्रसिद्ध धम्मपदातली पहिली गाथा. धम्मपदातला हा पहिला यमक वग्गाला प्रारंभ करतानाच बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? मनोपुब्बं गमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया. या दोन शब्दामध्ये बुद्धाचं आपलं विश्लेषण करताना स्वयं बुद्ध म्हणत आहेत की मनच हे प्रधान आहे, मन हे मुख्य आहे. मनोसेठ्ठा म्हणजे श्रेष्ठ, मन हे श्रेष्ठ आहे. मनोमया, ते मनोमय आहे. मनाचा स्वामी दुसरा कोणीच नाही, मनाचा मालक कोणी नाही. मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन, पदुठ्ठेन कलुषित, मळलेलं, कलुषित, वाईट, अकुशल, अपरिमार्जित म्हणजे पदुठ्ठेन. सुंदर शब्द प्रयोग या गाथेत दिसून येतो. मनसाचे पदुठ्ठेन भासतीवा, म्हणजे भास म्हणजे बोलणे, वाणीने उच्चारण करणे. भासतीवा करोतीवा, करोतीवा कमंतो, करणे, बोलणे आणि करणे. करणेचा संबंध कर्माशी आणि भासतीवाचा संबंध बोलण्याशी. भासतीवा करोतीवा ततोनं, त्याच्या, काय म्हटलं बुद्धाने? पदुठ्ठेन भासतीवा, वाईट वाणीने बोलतो अथवा करोतीवा कर्म करतो. ततोनं दुःख मनवेती, मनवेती मागे 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 धावणे, च्या मागे धावणे. ततोनं दुःख मनवेती, च्या पाठीमागे दुःख धावते. वह वहतो पदम, बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाठलाग. त्या गाडीची चाके ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने मळलेल्या मनाने बोलणे अथवा मळलेल्या मनाने कर्म करणे, हे कर्म त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला, त्या पुरुषाला विशेष रूपाने कम्मतथानापर्यंत घेऊन जाणे ते शक्य करत नाहीत. आणि म्हणून बुद्धाच्या या पहिल्या गाथेतून या सम्यक संकल्प रूपाने, सम्यक संकल्प रूपाने, रुमाल रुमाल या सम्यक संकल्प रूपाने ही बुद्धाची मैत्री इतकी अनंत होती. बुद्ध उपदेशित करताना म्हणतात की भिक्खुनो, मी तुमच्या कम्मतथानाला मार्गक्रमित करीत आहे. हे तुमचं कम्मतथान तुमच्या बोलण्याने किंवा तुमच्या कर्माने तुमच्या दुःखाचा जन्म होत आहे. मनोपुब्बं गमा धम्मा
मनोसेठ्ठा मनोमया. याद्वारा घडलेले कर्म हे मनाच्याच पाठीमागे मार्गक्रमित आहे. या संबंध कर्माचा अधिकारी स्वामी मालक हे माणसाचे चित्त आहे. असा जेव्हा जो कोणी मळलेल्या मनाने बोलतो अथवा मळलेल्या मनाने कर्म करतो तेव्हा ततो नंग दुःख मनवेती चक्कं वहवहतो पदं. तेव्हा त्या व्यक्तीला ते दुःख त्याच्या पाठी 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 त्याच पद्धतीने धावते ज्या पद्धतीने बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाठलाग त्या गाडीची चाके करतात. म्हणजे याचा अर्थ की या गाथेतून बुद्धांनी दोन शब्दांचं विश्लेषण केलं. भासतीवा करोतीवा. बोलणे आणि अथवा कर्म करणे. कशाने बोलणे? मळलेल्या चित्तरूपाने बोलणे, कलुषित मनाने बोलणे आणि मिथ्या चित्ताने कर्म करणे. आता दुसरी गाथा बुद्धांनी मग काय करायचं? आता दुःख तर नको आहे मला, हे केल्याने दुःख जन्माला येते, तर बुद्ध तिथेच थांबले नाही. आता हे न केल्याने दुःख नष्टही करता येते. आता दुःख नष्ट करण्यासाठी बुद्धांनी कोणती गाथा म्हटली? मनोपुब्बं गमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन. अगोदर काय होतं? पदुठ्ठेन. आता काय आहे? पसन्नेन. अगोदर होतं मळलेल्या मनाने बोलणे अथवा कर्म करणे. इथे काय आहे? मनसाचे पसन्नेन. प्रसन्न, उत्तम, श्रेष्ठ, अत्यंत आनंददायी कुशल चित्ताने बोलतो अथवा कर्म करतो. ततोनं सुख मनवेती. त्याच्या मागे असेच सुख लागते. छायावह अनपायनी. जशी कधीही साथ न सोडणारी माणसाची छाया. बघा तुम्ही, मृत्यू येईपर्यंत आपली परछाया आपल्या सोबत आहे. असे कधीच होत नाही की त्या परछायेने तुमची कधी साथ सोडली आहे. मनोपुब्बं गमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पसन्नेनं भासतीवा करोतीवा ततो नं सुख मनवेती छायावह अनपायनी. पहिल्या शब्दात बुद्ध व्यक्त करतात की मळलेल्या मनाने, पदुठ्ठेन. दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. पहिल्या गाथेतला शब्द पदुठ्ठेन, दुसऱ्या गाथेतला शब्द पसन्नेन. पदुठ्ठेन मळलेलं मन, पसन्नेन स्वच्छ, परिशुद्ध, निर्दोष, निष्कलंक, करुणेने ओतप्रोत भरलेले चित्त म्हणजे पसन्नेन चित्त. पसन्नेन भासतीवा करोतीवा. एकीकडे मळलेल्या मनाने बोलतो अथवा कर्म करतो, दुसरीकडे प्रसन्न मनाने बोलतो अथवा कर्म करतो. एकीकडे दुःख असेच त्याच्या पाठीमागे लागते. बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाठलाग त्या गाडीची चाके करतात. बैल पुढे पुढे, चाके पाठे पाठे. प्रसन्न मनाने जर तो व्यक्ती बोलला आणि त्याने कर्म केलेच तर सुखही कधीही साथ न सोडणारी त्याची परछाया, त्याची सावली मृत्यू येईपर्यंत त्याचा साथ सोडत नाही. त्याच पद्धतीने सुखही त्याच्या सोबतच राहते. म्हणजे या दोन गाथेतून आपल्याला अत्यंत बुद्धांनी दिलेल्या या श्रेष्ठ रूपाला अनुमोदित करताना हे पहिलं सत्य कळलं की एकीकडे मिथ्यावाणी आहे, दुःख जन्माला घालते, आणि दुसरीकडे प्रसन्न वाणी आहे जी सुख जन्माला घालते. एकीकडे मिथ्या कर्म आहेत जे दुःख जन्माला घालतात आणि दुसरीकडे मिथ्या कर्म आहेत जे दुःख जन्माला घालतात आणि जे प्रसन्न कर्म आहेत ते आपल्याला आपल्याच्या सुखाची निर्मिती करण्यासाठी सपोर्ट करतात. अत्यंत आवश्यक आहे दोन शब्द, सम्यक आणि मिथ्या.
प्रसन्नेन चित्तं, प्रसन्न चित्त म्हणजे सम्यक चित्त. प्रसन्नेन भासती वा म्हणजे सम्मा वाचा. प्रसन्नेन करोती वा म्हणजे सम्यक कर्मांत. पदुठ्ठेन भासती वा असम्यक म्हणजे मिथ्या भासती वा बोलणे. हे दोन शब्दावरती मी याच्यासाठी जोर देत आहे. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला याच्यासाठी समजून देत आहे, सांगत आहे, कारण ही दोनच शब्द आपल्याला पुढे आपल्या सुखाला दुखाला उत्पन्न करणाऱ्या कारणांना शोधणे आणि त्या कारणांना शोधून नष्ट करणे यावरती ते काम करणार आहेत. आता बुद्धांनी या गाथेतही ते शब्दप्रयोग केलाच आहे. आता दुसरी तुमच्या माझ्या जिव्हाळ्याची अत्यंत आपुलकीची गाथा जी आम्ही आत्ता काही क्षणापूर्वी म्हटली. तुम्ही सकाळी म्हटली, कोणी सकाळी 4 वाजता म्हटली, कोणी कोणाच्या लग्नात म्हटलं, कोणी कोणाच्या नामकरण विधीमध्ये म्हटलं, कधी जलदान विधीमध्ये म्हटलं, तर कधी कुठे तर कधी कुठे तर कधी सतत म्हणत आहो. कोणती गाथा आहे? मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. या धम्मपदेच्या गाथेशी जर तुम्ही याचा सरळ अर्थ जोडण्याचा प्रयत्न केलाच तर तुमच्या लक्षात येईल मुस्सावादा. वादा म्हणजे बोलणे, मुस्सा म्हणजे पदुठ्ठेन वाईट बोलणे. मुस्सावादा वेरमणी च्यापासून अलिप्त राहणे, वेरमणी. सिक्खापदं शिक्षा, संकल्प, संकल्प केला आपण, संकल्प ग्रहण करतो. कशाचा संकल्प? मुस्सावादा वेरमणी. माझ्या वाणीने असत्य भाषण, व्यर्थ बडबड करणे, कठोर बोलणे आणि चुगली, दोन व्यक्ती तिसरा नसलेल्या व्यक्तीबद्दल जेव्हा चर्चा करतात तेव्हा बुद्धांनी म्हटलं की ती केवळ चुगली म्हणून ठरेल. आणि म्हणून दुसऱ्याच्या प्रती बोलताना सजग रूपाने जाणा की ज्याच्याबद्दल आपण बोलत आहात काय ती व्यक्ती आपल्या समोर आहे. जर ती व्यक्ती तुमच्या समोर नसेल तर तिच्याबद्दल काही बोलणे हे वाणीचे दुष्कर्म होऊ शकतात. वाणीचे दुष्कर्म. आता बुद्धांनी सांगितलेली वाणी शुद्धतेचा हा मार्ग, आपल्या वाणीवरती संयम ठेवणारा मार्ग. एकीकडे बुद्ध म्हणतात की मनो पुबं गमा धम्मा मनो सेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवहतो पदं. मळलेलं चित्त. आता या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर मग काय? मग बुद्ध म्हणतात मनो पुबं गमा धम्मा मनो सेठ्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायावह अनपायनी अनपायनी. कधीही साथ न सोडणारी छाया याप्रमाणे सुख मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत तुम्हाला सपोर्ट करते, मैत्री देते. आणि म्हणून बुद्धांनी म्हटलं की हीच कर्म. आता ही केवळ गाथा ऐकून समजणार नाही, केवळ गाथा ऐकल्याबरोबर माझं दुःखही दूर होणार नाही. आणि म्हणून बुद्धांनी पुढे जाऊन याच गाथांचा आधार पुढे शीलामध्ये येतो. आता हे बंधनकारक आहे. हे आपल्या सर्वांसाठी इथे मात्र आता ते बंधनकारक ठरलेलं आहे. कारण पंचशील हे निसर्गातल्या सर्व नैतिकतेला आधारभूत ठरणारं. बुद्ध म्हणतात की हे पंचशील काय आहे? तर पंचशील हे केवळ you have to maintain your ethics every day when you deal with your society. Every day, every moment, everywhere, with every people. You have to maintain your ethics. तुमची स्वतःची नैतिकता जगातल्या निसर्गातल्या आणि व्यवहारामध्ये वावरता असलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर मेंटेन करायची आहे.
आणि पुढे जाऊन शास्त्र म्हणते एथिक विल चेंज विथ टाइम पिरियड. समाजाने घालून दिलेली समाजाची नैतिकता काळाच्या ओघामध्ये ती बदलतही राहते, तिच्यात परिवर्तन होते. आता बुद्ध मोठ्या स्पष्टपणे म्हणतात की या निसर्गामध्ये किती मोठा काळ येईल आणि कितीही मोठा काळ निघून जाईल, परंतु या पंचशिलाने दिलेल्या या शिलाचे एथिक्स विल नेव्हर चेंज. ते कधीच बदलणार नाही, कधीच नाही. म्हणजे हा निसर्ग कितीही वेळा जन्माला येईल आणि ही पृथ्वी नष्ट होईल, आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या वाणीने अपशब्द बोलण्यासाठी तुम्हाला कधीही कोणी पुरस्कार देणार नाही. पदुठ्ठेन भासती वा. मळलेल्या मनाने जर तुम्ही बोललात तर मळलेल्या चित्ताचा पुरस्कार, मळलेल्या वाणीचा पुरस्कार, अपशब्दांचा पुरस्कार करणारी संस्कृती या निसर्गात कधीच जन्माला येणार नाही. का हे शक्य आहे का? कधी आपण म्हणाल की वा फार बरं झालं तुम्ही मला 4 शिव्या दिल्यात, हे पुष्पगुच्छ घ्या, मी तुमचं स्वागत करतो? नाही. जर एखाद्याने तुमच्या प्रती कठोर शब्द प्रयोग केला तर मन दुखेल. एखाद्याने तुमच्याबद्दल अब्युजिंग लँग्वेज यूज केली तर तुमचं मन विदारद होईल, दुःखी होईल, व्याकुळ होईल, कष्टी होईल, बेचैन होईल, त्रस्त होईल. मला अपशब्द बोलला म्हणून पूर्ण रात्र तुम्हाला झोप येणार नाही, कारण हा मला अपशब्द बोलला. अपशब्द बोलल्याच्या परंपरेतून कधीही कोणाला निसर्ग पुरस्कार देणार नाही. त्या उलट निसर्ग दंड देईल. आणि म्हणून बुद्धांनी म्हटलंय प्रसन्नेन भासती वा. आता प्रसन्न मनाने जो बोलतो अथवा कर्म करतो. आता इथे बोलणे आपण पहिल्यांदा बघू. सम्मा वाचा. बोलतो, त्याच्या मुखातून वाणीतून शब्द उच्चारतो. शब्द उच्चारण्याच्या अगोदर तो शब्द काय उच्चारतो एवढा मायन्यूट क्षणामध्ये, मायक्रो सेकंडमध्ये जर त्याने विचार केला की जे मी बोलतो ते मी काय बोलतो. ज्याचा ज्याचा वाणीवर संयम आहे. वाचा यसवरो साधू साधू, वाचा यसवरो साधू साधू. मंगलकारक आहे, मंगलकारक आहे, मंगलकारक आहे. मुखातून शब्द बाहेर पडण्याच्या अगोदर त्या शब्दांना विदिन मायक्रो सेकंड वी हॅव टू चेक की तो अपशब्द आहे का, अब्युजिंग लँग्वेज आहे का, तो शब्द कठोर आहे का, तो शब्द व्यर्थ आहे का, तो शब्द असत्य आहे का, आणि तो शब्द चुगलीचा आहे का, याची त्याला करणारा तो शब्द आहे का. तुम्ही तुमच्या शब्दाला बोलण्याच्या अगोदर जेव्हा जेव्हा रक्षित कराल तेव्हा तेव्हा तुमच्या वाणीतून अपशब्दाच्या ऐवजी प्रसन्नेन भासती वा, प्रसन्न मनाने बोलण्याची प्रक्रिया घडेल. प्रसन्न मनाने. आता दिवसभराच्या या प्रवासामध्ये सकाळी उठल्याबरोबर स्नानशुद्धी झाली, आंघोळ झाली, स्वतःला परिशुद्ध केलं, 2 पुष्प हातात घेतले, बुद्धांना समर्पित केले, अगरबत्ती लावली, मोमबत्ती लावली आणि मोठ्या मोठ्याने त्याने म्हटलं मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. आणि जशी वंदना संपली आणि संपल्याबरोबर कोणाला तरी शिवी दिली, अपशब्द बोलला, वाईट शब्द बोलला किंवा कठोर शब्द बोलला, काय ते शिलाचं रक्षण होईल? बुद्ध म्हणतात की नाही. केवळ शील म्हटल्यानेच तुमच्या प्रसन्नेन भासती वा, चित्ताची अवस्था प्रसन्न आणि परिशुद्ध होईल असे बोलणे कठीण आहे.
म्हणून प्रसन्नेन भासती वा, या प्रसन्न मनाने बोलण्याच्या अवस्थेला बुद्धांनी इतकं सुंदर विश्लेषित केलं. आणि बुद्धांनी म्हटलं की भिक्षुनो, चुकूनही, अनजानपणातही, अप्रत्यक्षपणाने, अनजानपणाने, अनावधानाने, अनाकलनीय चित्ताने जर तुमच्याकडून एखादा शब्द बोलला गेला आणि तो शब्द व्यर्थ आहे, कठोर आहे, अपशब्द आहे, चुगलीचा शब्द आहे, तर भिक्खूनो, तुमच्या वाणीचा तो दोष घडेल. आणि म्हणून तुमच्या विरोधात कोणी कितीही काही बोलू द्या, तुमची वाणी संयमात ठेवा. भिक्षा देता देताच एखाद्याने अपशब्द बोलला, तुमची वाणी संयमात ठेवा. एखाद्या निर्जन रस्त्याने चालत आहात, कोणाला काही तुम्ही बोलत नाही, परंतु तुमची निंदा होत आहे, तुम्ही प्रत्युत्तर देऊन एखादा अपशब्द बोललात, तर तो तुमच्या वाणीचा दोष आहे. एकदा सकाळच्या प्रहारी बुद्ध ध्यानाच्या अवस्थेतून उठले आणि चक्रमण करता करता काही भिक्खू एका कोपऱ्यामध्ये बसून मोठ्या मोठ्याने चर्चा करत होते. आणि त्यांच्या चर्चेचा विषय होता माणसाच्या मृत्यूनंतर काय होणार, व्हॉट विल हॅपन आफ्टर डेथ. एक भिक्खू म्हणाला, ते जाऊ द्या म्हणे, माणसाच्या मृत्यूनंतर आत्म्याचे काय होणार. तिसरा बोलला, काय तू आत्मा बघितला. चौथा बोलला, नाही नाही, आत्मा निराकार असतो. पाचवा भिक्खू बोलला, तो याच्या रूपातून त्याच्या रूपात जातो. आणि बुद्ध एका अंतरावरती उभे राहून त्या साऱ्या भिक्खूची चर्चा ऐकत आहेत. ऐकता 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 बुद्ध त्या भिक्खूंच्या समीप गेले आणि बुद्ध म्हणतात की भिक्खूनो, तुम्ही ज्यावेळेला काशाय वस्त्र परिधान केले त्यावेळेला तुम्ही कोणती गाथा म्हटली. तेव्हा ते भिक्खू म्हणतात की तथागत, आम्ही गाथा म्हटली सब्ब दुःख निसरणं, सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी हे तथागत तुम्ही मला काशाय वस्त्र द्या आणि मी अजन्म भिक्खू बनत. होय बोललं. बुद्ध म्हणाले, खरं आहे, हे तुम्ही म्हटलं. आता तुम्ही काय चर्चा करत आहात. आता चर्चा करत आहात पुनर्जन्माची, आता चर्चा करत आहात आत्मा परमात्म्याची, आता चर्चा करत आहात मृत्यूनंतर काय होईल. यातला एकही शब्द दुःखमुक्तीसाठी लाभदायक दिसून येतो नाही. यातला एक तरी शब्द बुद्धाने कधी म्हटलं की हे भिक्खूनो, तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला मी आत्मा दाखवतो. बुद्ध म्हणाले की कधी तुम्हाला मी म्हटले की तुम्ही माझ्याकडे दीक्षा घ्या, मी तुम्हाला परमात्मा दाखवतो. सारे भिक्खू म्हणाले, नाही भगवान, जर स्वयं बुद्धाने असा दावा केलाच नाही तर तुम्ही हा सारा समूह एकत्र करून जी चर्चा करताय की ज्या चर्चेला प्रारंभ नाही, मध्य नाही, अंत नाही, भिक्खूनो, अशा चर्चेला वायफळ चर्चा म्हणतात. तुम्ही कुठे प्रारंभ केला सांगता येईल का. आत्मा कुठून सुरू झाला नाही सांगता येणार. आत्म्याच्या प्रवासाचा मध्य कुठे आहे सांगता येईल का नाही सांगता येणार. आत्मा कुठे संपतो सांगता येईल का नाही सांगता येणार. कारण तुमच्यापैकी कोणीच तो आत्मा पाहिला नाही, परमात्मा पाहिला नाही, पुढचा जन्म पाहिला नाही, मृत्यूनंतर काय होईल याची कोणतीच कल्पना तुम्हाला नाही, कारण तुम्ही जिवंत आहात. आणि अशा प्रकारचा वायफळ चर्चा जर करत असाल तर भिक्खूनो, पहिल्याच प्रहरी आज तुम्ही तुमच्या वाणीने दोष कर्म केले. पदुठ्ठेन भासती वा भिक्खूनो, तुमच्या वाणीने हे दुष्कर्म झाले. या दुष्कर्मामुळे तुम्हाला त्याचा फळही कसं मिळेल. दुःखं मनवेती, दुःखच मिळणार आहे. तुम्ही चर्चा केली, आज केली, उद्या केली, परवा केली, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष चर्चा करा, आत्मा भेटणारच नाही, कारण तो नाहीच आहे. आणि जी गोष्ट नाही आहे त्याच्यावरती तुम्ही 20 वर्ष चर्चा केली, पाठीमागे फिरून पाहाल तर ज्या गोष्टीचं काही अस्तित्व नाही त्याच्यावरती आम्ही 20 वर्ष चर्चा केली, दुःखच दुःख उत्पन्न होईल.
लोक निंदा करतील तुमची, तुमच्या वाणीची निंदा करतील. आणि म्हणून भिक्खूनो, त्याच शब्दांची चर्चा करा की जे शब्द तुम्हाला दुःखमुक्तीकडे घेऊन जातील आणि दररोजचे तुमचे दुःख कमी करतील. मग कोणती गोष्ट? प्रसन्नेन भासती वा, प्रसन्न मनाने बोलतो भासती वा, की ज्याच्या बोलण्यामध्ये वायफळ चर्चा नाही. जर तो चर्चेला बसलाच तर त्याच्या चर्चेला प्रारंभ आहे, त्याच्या चर्चेला मध्य आहे आणि त्याच्या चर्चेला शेवटही आहे. एकदा जर बैठक बसली तर बैठकीत चर्चा होते, ती चर्चा मध्य पॉईंटवर येते आणि जेव्हा ती चर्चा संपते तेव्हा ती निर्णय घेऊन चर्चा संपते. मग लोक म्हणतात वेअर इज द मिनिट बुक फॉर टुडेज मीटिंग, आणि त्या मिनिट बुकमध्ये तुम्ही लिहिता की आजच्या झालेल्या बैठकीत 10 गोष्टीवरती चर्चा करण्यात आली अँड सो फ्रॉम 1 to 10 पॉईंट. दिस इज ऑथेंटिक मीटिंग. देर इज अ नो मिनिट बुक ऑफ युअर मीटिंग. तर ती वायफळ चर्चा झाली. जर तुमच्या मीटिंगला शेवटच नाही, बुद्ध म्हणतात जे लोक पुनर्जन्माबद्दल सतत चर्चा करतात याला कधीच शेवट नाही. कारण पुनर्जन्म पाहण्यासाठी तुम्हाला पहिले मृत्यू पाहावा लागेल, मृत्यू स्वीकारावा लागेल. आणि एकदा का मृत्यू स्वीकारला की मृत्यूनंतर काय होणार हे जगात कोणालाच कळत नाही. म्हणून भिक्खूनो, या समग्र चर्चेपासून तुम्ही स्वतःला अलिप्त ठेवा. म्हणजे बुद्धांनी त्यांच्या भिक्खू संघाला आपल्या वाणीच्या शुद्धतेसाठी उपदेश देताना एवढी जागरूकता सांभाळली की चुकूनही चर्चा करता 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 जर चर्चा वायफळ होत गेली तर तुम्ही थांबलं पाहिजे की आपण काहीतरी चुकीचे बोलत आहोत. आपल्या आयुष्यात दररोज पहा, आपल्या घरात, आपल्या परिवारात, आपल्या मित्रमंडळीमध्ये, ऑफिसमध्ये, उद्योग समूहामध्ये, आपल्या कलिगमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये असे कित्येक लोक आहेत की केवळ वायफळ चर्चा करण्यामध्ये तासन तास घालवतात, तासन तास. स्वतःचा तर घालवतात, आसपासच्या 10 लोकांचा घालवतात. निष्पन्न शून्य, आउटपुट नथिंग. बातें करनी है, आउटपुट काहीच नाही. बुद्ध म्हणतात हा केवळ तुझ्या वाणीचा दोष आहे. पदुठ्ठेन भासती वा, मळलेलं मन आहे, काय बोलतो माहीत नाही, कोणाशी बोलतो. आता बुद्धाने दुसरा शब्द फार सुंदर उपदेश केला, कोणाशी बोलतो. बोलताना मी कोणाशी बोलत आहो हे नेहमी सतर्कपणे जाणण्याची बुद्धाने खूप मोठी आपल्याला आग्रह केला आहे. बुद्धाने म्हटलं की तुम्ही कोणाशी बोलत आहात. आईशी बोलत आहात, तुम्ही तुमच्या वडिलाशी बोलत आहात, मित्राशी बोलत आहात, मैत्रिणीशी बोलत आहात, ऑफिसमधल्या वरिष्ठाशी बोलत आहात, तुमच्या ऑफिस प्रमुखाशी बोलत आहात, गुरुशी बोलत आहात, आचार्याशी बोलत आहात. कोणासोबत तुमची चर्चा होत आहे, तुम्ही बोलताना कोणाशी बोलत आहात. दुसरा शब्द वापरला बुद्धांनी, कुठे. कोणाशी, कुठे बोलत आहात, जागा कोणती आहे. तुम्ही जे बोलत आहात ती बोलण्याची जागा आहे की नाही ठरवा. तुम्हाला जे बोलायचं आहे ती बोलण्याची जागा जर तुम्ही योग्य निवडली नाही तर तुमच्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टी चुकीच्या रूपाने बाहेर येऊ शकत आहे. मोठी शक्यता आहे. अवेळी आणि अयोग्य जागा, अवेळी, अयोग्य जागा, अयोग्य शब्द, अयोग्य व्यक्ती, निष्पन्न दुःख होणार आहे. साऱ्या अयोग्य गोष्टी आहेत. मी कोणाशी बोलत आहे कळलंच नाही, मी काय बोलत आहे कळलंच नाही, मी जिथे बोलत आहे ती जागा कोणती आहे कळलंच नाही. आणि जर ह्या साऱ्या गोष्टी जर कळल्याच नसतील तर बुद्धांनी म्हटलंय ते पदुठ्ठेन भासती वा, ते चित्त बेभान झालेलं आहे आणि त्या बेभान झालेल्या चित्ताला कळलेच नाही की ही जागा काय आहे, हे बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे मी,
हे जर मी बोललो तर त्याचा परिणाम काय होईल. आणि म्हणून बुद्धाने म्हटलं की वाणी परिशुद्ध ठेवणे, शुद्ध ठेवणे, सत्य बोलणे, कुशल बोलणे, व्यर्थ बडबड न करणे, याचाच अर्थ उपदेशित करताना बुद्ध म्हणतात की वाचाय सवरो साधू साधू प्रसन्नेन भासती वा. वाणीवरचा संयम आणि प्रसन्न चित्ताने बोललेली वाणी ही माणसाला जागा योग्य आहे की नाही याचे भान आणून देते. मी कोणाशी बोलत आहे याचे भान निर्माण करते, याचे ध्यान निर्माण करते, याची जागृत अवस्था निर्माण करते. कोणाशी, कुठे, काय बोलत आहे. मी जे बोलत आहे ते अपशब्द आहे का, रिलेव्हंट आहे का, या विषयाशी संबंधित आहे का, व्यक्तीशी संबंधित आहे का, जागेशी संबंधित आहे का. बुद्ध म्हणतात की वाणी ही तुमच्या व्यक्तिमत्वाला व्यक्त करणारा पहिला अलंकार आहे. तुमचं सौंदर्य नाही, तुमची शरीरयष्टी नाही, तुमचा गौरवर्ण नाही, तुमचा काळा रंग नाही, तुमचे इंद्रिय नाही, तुम्ही किती भारीचे कपडे परिधान केले नाही. तुमच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करणारा पहिला अलंकार तुमच्या मुखातून निघणारा शब्द आहे. आणि तुम्ही प्रसिद्ध होता. माणूस मोठा निष्णात वक्ता आहे, सटीक बोलतो, जेवढे बोलायचे तेवढेच बोलतो, ज्याला बोलायचे त्यालाच बोलतो, ज्या ठिकाणी बोलायचे त्या ठिकाणीच बोलतो, आणि जी भाषा त्याच भाषेत बोलतो. याच्या वाणीतून कधीच अपशब्द, चुगली, कठोर भाषण आणि असत्य बोलण्याचा कोणताच भाव अजून आमच्या अनुभवात आलेला नाही. म्हणजे एकीकडे वाईट बोलणारे, कठोर बोलणारे, अपशब्द बोलणारे, वायफळ बोलणारे तेही लोक तुमच्या कार्यालयात आहेत, तुमच्या सोबत आहेत, तुमच्या घरात आहेत. आणि एकीकडे दुसऱ्या स्वभावाचा एक आहे की जो मितभाषी आहे, मृदुभाषी आहे, शब्द विकत घ्यावेत, बोलेल तर योग्य बोलेल, योग्य विषयाबाबत बोलेल, योग्य वेळी बोलेल, योग्य व्यक्तीशी बोलेल. बुद्ध म्हणतात की त्या माणसाची प्रशंसा सारा निसर्ग करतो की काय वाणी आहे या माणसाची. रंग कसाही असू द्या, तो कितीही काळ्या रंगाचा असू द्या, गोऱ्या रंगाचा असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, शिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, धनवान असू द्या, निर्धन असू द्या, ग्रामस्थ असू द्या, शहरी असू द्या, वाणी, लोक त्याच्या वाणीची अनंत आणि उदंड प्रशंसा करतात. कारण त्याची वाणी शुद्ध, परिशुद्ध आणि सत्य नैतिकतेवरती अवलंबून आहे. ज्या नैतिकतेचा पुरस्कार सोसायटी, समाजाची नैतिकता करते आणि समाजाचे नित्यमूल्य ठरवलेत की हे असत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे असत्य आहे. जे सत्य आहे त्याचा माझ्या वाणीने स्वीकार करावा आणि जे असत्य आहे त्याचा मी त्याग करावा. पदुट्टेन भासती वा. मळलेलं मन त्यागून टाका, मळलेली वाचा त्यागून टाका. प्रसन्नेन भासती वा. प्रसन्न मनाने बोलणारी भाषा अवगत करा. निष्णात व्हा त्या भाषेमध्ये. शब्द इतके भारदस्त वापरा, लोकांनी म्हणावं वा काय शब्द आहेत तुमचे, बोलत राहा. अन्यथा काही लोक प्रसिद्ध असतात की अरे हा आला की लोक रस्ते शोधतात. हा आला म्हणजे अर्धा तास गेला आणि कुठला विषय काय काय सांगेल काय सांगता येत नाही. लोक घाबरतात तुम्हाला, कारण तुमची चर्चा मोठी वायफळ आहे. अर्धा तास तुम्ही लोकांचा घेता आणि म्हणून तुमच्या वाणीची निंदासुद्धा समाजामध्ये होते. आणि म्हणून बुद्धांनी म्हटलं मुस्सा वादा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. मुस्सा, ज्या वाणीला कठोर, अपशब्द, असत्य आणि चुगलीची वाणी म्हणून बुद्धांनी नामांकित केलं, त्या वाणीपासून अलिप्त राहण्याचा मी प्रतिज्ञा करतो. भिक्खूनो, अनजानपणातही काय काय लोक म्हणतात मी सहज बोललो म्हणतात. सहज, बुद्धांनी या सहज शब्दाचा मोठा समाचार घेतला आहे. सहज
तुम्ही जर सहज चालता चालता कोणाला धक्का लागला आणि धक्का लागल्यानंतर सॉरी म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही दमदाटी करायला लागलात आणि एखादा अपशब्द बोललात, तर परिणाम पहा दररोजच्या आयुष्यात आहेत. 2 शब्द आहेत, एक क्षमा मागणे आणि दुसरा अपशब्द बोलणे. एकाच क्षणात क्षमा मागितली तर दोघेही जण एकमेकाच्या रस्त्याने निघून जातात, एकमेकाला क्षमा देतात. आणि त्याच्याऐवजी जर अपशब्द वापरला तर तिथे वाद, भांडण, तंटा आणि प्रसंगी एकमेकांचे खून होतात, हत्या होते, जीवांशी लोक जातात. जो मरतो आणि जो मारतो दोन्ही ठिकाणी दुःख आहे बघा. जो मृत्यू जातो तो मृत्यूला गेला म्हणून दुःख, आणि ज्याने कोणाची तरी हत्या केली, माझ्या हातून हत्या घडली म्हणून तो दुःखी. शब्दाचा खेळ आहे. म्हणून बुद्धांनी म्हटलं की शब्द एकमेकांच्या प्रती द्वेष निर्माण करतात, क्रोध निर्माण करतात, संताप निर्माण करतात, शंका निर्माण करतात. तुमचे शब्द जर सुयोग्य नसतील तर लोक एकमेकाच्या बद्दल अनंत कोटीची शंका उत्पन्न करतात, आणि शंका जिथे उत्पन्न होते तिथे दुःख उत्पन्न होते. मग बुद्ध म्हणतात असत्य भाषा, व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन्स ऑफ असत्य भाषा काय आहे, काय व्याख्या करता येईल? असत्य भाषेची व्याख्या कोणती आहे? आणि जर बुद्धांनी कोणत्या पद्धतीच्या स्वरूपाचं विश्लेषण असत्य भाषेबद्दल केलं आणि मग त्याच्याशी माझ्या भाषेची जर तुलना मी केली, तर मग मी दिवसभरात किती वेळा असत्य बोलतो, किती वेळा? आता प्रत्येकाने जाणावं. आता ते कधी जाणावं? बुद्ध म्हणतात वेन यू विल गो टू द स्लीप, जस्ट गो टू द मेडिटेशन बिफोर स्लीप सम मोमेंट and just rewind your memory whole day and just remind how many times you lie today. आपल्यालाच कळेल की मी या संबंध दिवसभराच्या प्रवासात किती वेळा किती लोकांशी असत्य बोललो. बुद्ध म्हणतात जगात कुणालाच माहीत नाही की आज तुम्ही असत्य बोललात. फक्त जगात तुम्हाला एकट्यालाच माहिती आहे की होय मी 4 वेळा, 5 वेळा, 2 वेळा, 10 वेळा, 20 वेळा, 100 वेळा, अनंत वेळा मी किती वेळा असत्य बोललो. याची माहिती ही केवळ आणि केवळ जगाच्या पाठीवरती फक्त मलाच आहे. ज्याच्याशी मी संवाद केला त्याला कतई माहीत नाही हे सत्य आहे की असत्य. पण मी जे बोललो ते सत्य आहे की असत्य याची जिज्ञासा, याचं परीक्षण हे मला माहिती आहे. सत्य स्वरूप माझ्या वाणीचे. आणि म्हणून या सत्य स्वरूपाच्या वाणीला पाहताना मग ती व्यावहारिक असेल, कौटुंबिक वाणी असेल, व्यावहारिक वाणी असेल, ऑफिशियल वाणी असेल, तुम्ही जिथे व्यवहारात, उद्योगात, समूहात काम करता तेथील वाणी असेल. आता लोकांनी आपापल्या पद्धतीने असत्य भाषेचे आपली स्वतःच्या काही व्याख्या तयार केलेल्या आहेत. आता काय त्या व्याख्या बुद्धाच्या व्याख्येशी संबंधित आहेत, जुळतात? बुद्धांनी सांगितलेली ती प्रत्येक असत्यवाणीची परिभाषा विद्यमान काळातल्या शब्दाशी मेळ खाते का? आज जर आपण तपासून पाहिलेच तरच मला वाटते की त्याचा आपल्याला परिमार्जन करून आपली वाणी शुद्ध करता येईल. बुद्धांनी म्हटलं की सहज म्हणूनही आपल्या मुखातून अपशब्द बोलल्या जाणार नाही याची जागरूक अवस्थेने दक्षता बाळगावी. हे भिक्खूनो, स्मृती आणि संप्रजन्याने युक्त होऊन तुमच्या वाणीवरती चित्ताला अलर्ट आणि अटेंटिव्ह रूपाने दक्ष ठेवा आणि पहा की तुम्ही असत्य बोलत आहात का, कठोर बोलत आहात का, अपशब्द बोलत आहात का, वायफळ चर्चा आहे का, आणि कोणाची तरी चुगली होत आहे का. असत्य. आता हे कसं समजायचं की ते असत्य काय आहे? आपल्या आयुष्याच्या प्रवासात अशा काही सहज गोष्टी बोलल्या जातात आणि ते असत्य असतात. असत्य असतात. दररोज तुम्हाला कोणीतरी मेसेज करत आहे
व्हॉट्सअपवरती, हाऊ आर यू. त्याच्या खाली आपण काय लिहाल? आय एम फाईन. आय एम फाईन. त्या व्यक्तीने अजून 15 दिवसांनी तुम्हाला मेसेज लिहिला, आता मात्र तुम्ही आजारी आहात, बेडवर रेस्ट घेत आहात, डॉक्टरांनी तुम्हाला कंप्लीट रेस्ट घ्यायला सांगितली आहे, तब्येत चांगली नाही आहे, पुन्हा मेसेज आला हाऊ आर यू. तुम्ही पुन्हा लिहिता आय एम फाईन. आपण कधीच म्हणत नाही की नाही नाही मला आता खूप दुःख झालं आहे, आज मी खूप दुःखी आहे, व्याकुळ आहे, बेचैन आहे, कष्टी आहे, माझं हे गेलं, माझं ते गेलं. नाही, एका शब्दात आपल्या आत्ताच्या स्थितीला वर्णन करताना माणूस सहज म्हणतो यस आय एम फाईन. पण तो असतो का? दररोज सहज बोललेल्या दररोजच्या भाषेतला शब्द तुम्ही दररोज तुमच्याशी संबंधित आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं काय कसे आहात, तर तुमच्या मुखातला शब्द कोणता येतो पहिला? बरा आहे, छान आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे एखादा माणूस हॉस्पिटलमधून बाहेर पडला, त्यालाही तुम्ही विचारा कसं वाटते? बरं वाटते. म्हणजे त्याच्या उपलब्ध असलेल्या साऱ्या नकारात्मकतेला आता इथे तो मांडत नाही. तो दुःखी आहे, तो कष्टी आहे, तो बेचैन आहे, घरात भांडण आहे, तंट आहे, लॉकडाऊनमुळे घरात पैसे येत नाहीत, नोकरी नाही, सारा प्रपंच विस्कळीत झाला, त्यालाही तुम्ही विचारा हाऊ आर यू, तोही तुम्हाला म्हणेल आय एम फाईन. दररोजच्या जीवनामध्ये एकमेकाशी संवाद करताना सहजतेने समाजातील नीतिमूल्य जपण्यासाठी वापरणाऱ्या भाषेतही कधी कधी अनजानपणामध्ये असत्य भाषा येते का? आणि मी दररोज अशा प्रकारच्या असत्य भाषेला सहज बोलून टाकतो आणि तुम्ही त्याला म्हणाल याच्यात काय खोटं आहे? त्याने मला विचारलं तू कसा आहे, मी म्हटलं मी ठीक आहे, पण मी ठीक नव्हतो. परंतु मी ठीक नाही याला सांगून काय फायदा आहे? मी आजारी आहे, मी बेचैन आहे, मी दुःखी आहे, मी कष्टी आहे, मी व्याकुळ आहे, माझी पत्नी व्याकुळ आहे, माझ्या मुलीला अमुक झालंय, तिचा जॉब मिळत नाही, तिला सारा संसार दुःखी आहे, माझं घर दुःखी आहे. पण घरातून बाहेर पडल्याच त्या माणसाला विचारा कसे आहात, तो म्हणणार मी बरा आहे, मी छान आहे, मी चांगला आहे. मग बुद्ध म्हणतात अशा गोष्टीला बोलल्या गेल्यानंतर काय ती वाणी असत्य आहे का ती सत्य आहे? या वाणीला दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही कोणते स्थान द्याल? म्हणून बुद्धाने म्हटलं वाणीवरती संयम ठेवताना जाना, कोणाशी बोलत आहात, कुठे बोलत आहात, काय बोलत आहात, कुणाशी, कुठे आणि काय. तुम्ही जर युरोप कंट्रीकडे गेलात फिरायला कधी, किंवा युरोपची माणसं जर आपल्याकडे आली, तर तुम्ही कोण आहात, काय आहात, कोण्या धर्माचे आहात, कोण्या जातीचे आहात, काही संबंध नाही. ते पहिल्यांदा तुम्हाला स्मित हास्य करतील, तुमच्याकडे पाहून ते हसतील. आपल्याकडे ते कठीण आहे, आपल्याकडे मोठं कठीण आहे ते. आपल्याकडे जर हसलाच तर लोक भांडणं करतील की माझ्याकडे पाहून का हसला म्हणून. जस्टर म्हणजे ते किती सकारात्मकतेने घेतात. एकमेकांना नजरेला नजर मिळाली तर नाराज आणि बेचैन आणि दुःखी चेहऱ्याने पाहण्यापेक्षा थोडं स्मित हास्य करूया. स्मित हास्य दुसऱ्या माणसाला प्रसन्नता देते. म्हणून एक मायक्रो सेकंड त्याची नजर माझ्या नजरेला आली तर मी स्माईल करावं. हे कोणातरी सुंदर तत्वज्ञानातून जन्माला आलेलं दुसऱ्याला एक क्षण देणारं सुख आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जर कोणी विचारलं काय तुम्ही बरे आहात का, मी कितीही कठीण परिस्थितीमध्ये असलो तरी त्या कठीण परिस्थितीला व्यक्त न करता तो म्हणतो त्या व्यक्तीला हो मी ठीक आहे, मी चांगला आहे, मी बरा आहे. म्हणजे माझ्या दुःखाला व्यक्त करून
त्याला दुःखी करण्यापेक्षा आणि नकारात्मक ऊर्जेला जन्म देण्यापेक्षा एका शब्दात मी बरा आहे असे म्हणून टाकलेच तर ती खोटी भाषा आहे का? असत्य आहे का? आता बुद्ध इथे कसरत आहे, या दोन शब्दातली मोठी कसरत आहे. एकदा तुम्हाला हे समजलं तर भेद कळेल, काय ट्रूथ आहे आणि काय लाय आहे, काय असत्य आहे आणि काय खरे आहे. या असत्य आणि खरे, सत्य आणि असत्य या दोन याच्यातला भेद जर समजला तर नक्कीच दररोजच्या ॲक्सिडेंटल होणारे शब्दांचे परिणाम आपल्याला टाळता येतील. आणि मग बुद्ध म्हणतात की ही जी आपण भाषा वापरतो, की एखाद्याने मला विचारले की तुम्ही कसे आहात आणि मी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी मी त्याला म्हटलं मी बरा आहे, हालांकी मी बरा नाही. मग बुद्ध म्हणतात की हे बोललेलं असत्य वचन आहे का? असत्य भाषा आहे का? मग असे जर असेल तर दिवसभरात मी अनेक वेळा लोकांना खोटं बोलतो, अनेक वेळा लोकांना मी खोटे आश्वासनं देतो की मी बरा आहे, मी बरा आहे, मी बरा आहे. मग बुद्ध म्हणतात ज्या बोलण्यामध्ये मळलेलं पण कोणतं आहे? पदुठ्ठेन भासती वा. म्हणून बुद्धाने हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला. बोलताना मळलेल्या मनाने बोलतो, बोलण्यामध्ये मळलेलं पण आहे का? की याने मला विचारलं तू कसा आहे, मी त्याला सांगितलं मी बरा आहे. मी बरा आहे हे ऐकणं सकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहे. आणि या माणसाला माझे सारे दुःख सांगण्यात कोणता अर्थ आहे? कारण त्या दुःखाचं हरण तो करणार नाही. मळलेल्या मनाने बोलतो. हे असत्य बोलताना इथे कोणतंच मन मळालेले नाही, कोणतंच नाही. मी बरा आहे असं म्हटल्यानंतर याच्याकडून मला 10,000 रुपये मिळणार आहेत आणि म्हणून मी जर म्हटलं की हो मी बरा आहे आणि मग 10,000 मिळाले, मला याच्याकडनं धन मिळालं म्हणून मी असं बोलतो, मळलेलं मन आहे. परंतु कोणीतरी मला वेलकम केलं, विचारणा केली, सारे दुःख दूर केले आणि मी बरा आहे असं म्हटलं, याचाच अर्थ त्या बोलण्याच्या पाठीमागचा तुमचा इंटेन्शन मळलेल्या चित्ताचे नाही. चित्तात कोणताच नाही, राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, अब्युजिंग लँग्वेज नाही, कोणत्याच प्रकारचं कोणता भाव नाही. स्पष्ट परिमार्जित मन आहे की माझ्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा शब्दात व्यक्त करू दे. आणि म्हणून मी त्याला म्हटले मी बरे आहे. बरे नसतानाही बरे आहे याचाच अर्थ की कोणत्याही लोभमूलक, द्वेषमूलक, क्रोधमूलक, अहंकारमूलक, अविद्यामूलक चित्तातून उत्पन्न होणाऱ्या वाणीला व्यक्त न करणे. लोभमूलक, क्रोधमूलक, द्वेषमूलक, अविद्या अहंकारमूलक वाणीने जर शब्द बाहेर पडलेच तर ते असत्य भाषा. पण बोलताना कोणताच लोभ नाही, द्वेष नाही, क्रोध नाही, अहंकारही नाही आणि अविद्या नाही. बोलताना कोणत्याच प्रकारच्या वाणीचा मळ तिथे लागलाच नाही. मग बुद्ध म्हणतात समाजाचे नैतिक धैर्य अबाधित ठेवण्यासाठी आपले सारे दुःख पाठीशी दूर करून त्याने स्वतःला म्हटलं मी ठीक आहे, तर त्या वाणीला असत्यवाणी म्हणता येणार नाही. आय एम टॉकिंग अबाउट टू मेंटेन युअर सोशल एथिक्स. शिलाचा अर्थच आहे की दररोजच्या बोलण्यातून सामाजिक नैतिकता रक्षित करून मी माझे शब्द उच्चारले पाहिजे. त्याच्या उलट तुम्ही करा. काही दिवस तुम्ही आचरण करून पहा. रस्त्यानं चालताना तुम्हाला 4 माणसं भेटले आणि त्यांनी तुम्हाला प्रत्येकाने विचारलं भाऊ कसा आहेस, आणि तुम्ही बरा आहे असं म्हणण्यापेक्षा किंवा चांगला आहे असं म्हणण्यापेक्षा आता उलट तुम्ही प्रयत्न करा की नाही नाही मी फार दुःखी आहे, मी खूप कष्टी आहे, व्याकुळ आहे. सारे घरातले दुःख तो सांगत बसला. मी बेचैन आहे, माझी नोकरी गेली, माझं अमुक गेलं. काय समोरच्या माणसाला प्रसन्नता मिळेल?
आणि म्हणून दोघांच्या संवादामध्ये बुद्ध म्हणतात, जर कोणत्याच प्रकारचा लोभ, राग, द्वेष, क्रोध, अहंकार आणि अविद्या जर जन्माला येत नसेल तर ती वाणी पदुठेन नाही, ती प्रसन्न मनाची वाणी तुम्हाला सतत आणि सतत दुःखमुक्तीच्या समीप घेऊन जाईल. कारण तुम्ही आपल्याबरोबर इतरांच्या मर्जी, इतरांचे मन, इतरांची वाणी, इतरांचा स्वभाव, इतरांचा व्यवहार आणि इतरांच्या नैतिकतेला संतुलित करणारी वाणीच्या संबंधी तुम्ही विचार करता. एखादं सत्य जर बोलल्या गेले आणि त्या सत्याने जर कोणाचा घात झाला, बुद्धाने याला खूप सुंदर विश्लेषित केलं. तुमच्या बोलण्याने घात होतो का? बोलणं सत्य आहे. जर हे सत्य बोललो तो घात होतो, तर बुद्ध म्हणतात जर ते सत्य संयमित ठेवले आणि जर तो घात झालाच नाही तर त्या वाणीला पदुठ्ठेन भासतीवा म्हणता येईल का? बुद्धाने म्हटलं की भिक्खूनो, तुम्ही बोलताना जी वाणी बोलत आहात, आणि म्हणून की काय, भारतीय परंपरेमध्ये एखाद्या जर कोणाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूच्या प्रेत यात्रेमध्ये लोक जर चालायला लागले, तर त्या प्रेत यात्रेमध्ये चालता चालता तो माणूस कितीही वाईट असू द्या, त्याच्याबद्दल कोणी वाईट बोलतच नाही. बरा होता म्हणतात, चांगला होता म्हणतात, फार चांगलं काम केलं म्हणतात. आता एकमेकांना बोलताना कळते की त्याच्याबद्दल हे सारं असत्य भाषण आहे. आता त्याच्या उलट जेवढे त्या प्रेत यात्रेमधले लोक आहेत तेवढ्या लोकांनी ठरवलं की त्याच्या साऱ्या सत्य गोष्टी बोलायच्या. काय होईल बरे? म्हणून समाजातल्या नैतिकतेचा आधार घेत ज्या वाणीमध्ये बोलताना कोणत्याच प्रकारचा लोभ नाही, क्रोध नाही, द्वेष नाही, अहंकार नाही आणि अविद्या रूपाचे चित्त नाही, त्या वाणीला पदुठ्ठेन भासतीवा असे बुद्धांनी म्हटलेले नाही. आता जे काही तुम्ही बोलाल, मी किती त्याची प्रशंसा केली तर तो उठून काय मला फुलहार देणार आहे? नाही. मी किती त्याची प्रशंसा केली तर तो काय माझी वाहवा करणार आहे? तो मृत्यू पावला आहे, तो संसारातून संपला आहे. आता संसारातून संपलेल्या माणसाबद्दल अनुचित आणि कटू आठवणीचा भाव व्यक्त करण्याऐवजी त्यावेळेला कुठे बोलावे, कोणत्या जागेवर बोलावे, काय बोलावे, आधी कोणाच्या संबंधी बोलावे. समाजाचे नैतिक मूल्य, मृत्यूच्या संबंधात तयार केलेले नैतिक मूल्य याचा मेळ घालतात आणि माणसं मात्र त्या मृत्यूत व्यक्तीच्या समग्र चांगल्याच गोष्टी बोलतात. वाईट गोष्टीची चर्चा त्या ठिकाणी केल्या जात नाही. मग बुद्ध म्हणतात की मृत्यूत व्यक्तीबद्दल जेव्हा सारे लोक, हालाकी तो चांगला नव्हता, अनेक लोकांचं त्याने दुःख केलं, अनेक लोकांना मारलं, अनेकांची हत्या केली, अनेकांना वाईट बोलला, तरीही चर्चा मात्र सकारात्मक होत आहे. कारण त्या बोलण्यामध्ये तो मृत्यू पावला आहे. त्याच्याबद्दल वाईट बोललं तर तो उठून मला माझी हत्या करेल का, हे भय आता राहिलं नाही. भय नाही, अविद्या नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, काहीच नाही. कोणत्याच प्रकारचा कोणताच लोभ नसलेली वाणी ज्या वेळेला व्यक्त होते, बुद्ध म्हणतात त्या वाणीला काय म्हणावे? नैतिक मूल्याला आधारित असलेली वाणी. भिक्खूनो, जर तुमच्या त्या शब्दाने एखाद्याला धीर दिल्या जात असेल, धैर्य, विल पॉवर, त्याला कॉन्फिडन्स येत असेल, एखाद्याला डॉक्टर दररोज खोटं बोलतात. डॉक्टरला माहिती आहे की याच्याकडे उद्याचाच दिवस आहे, आता याला फारसं आयुष्य उरलेलं नाही, पण डॉक्टर आज ते सत्य सांगतात का? आज त्या सत्याबद्दल डॉक्टर बोलतात का? त्या सत्याबद्दल आज डॉक्टर काही एक शब्द बोलत नाहीत, त्याला लढायला सांगतात. तुला लढायचं आहे, तुला जिंकायचं आहे, तुला जगायचं आहे. हालाकी डॉक्टरांना कळलेलं आहे मृत्यूत व्यक्ती ज्याला संपायचा आहे त्यालाही तो प्रवास कळला आहे, परंतु तिथे मात्र दोघंही जण नैतिक सामाजिक मूल्याला धैर्य रूपाने मांडताना म्हणतात
की तू लढू शकतोस, तू जगू शकतोस आणि त्याचा उद्या मृत्यू होतो. माहीत असलेलं एखादं सत्य योग्य व्यक्तीला योग्य जागी योग्य ठिकाणी योग्य समयी जर तुम्ही व्यक्त केलेच नाही अयोग्य केले तर त्याचा परिणाम मात्र फार विचित्र होतो. आणि म्हणून बुद्धांनी म्हटलं आहे की तुमच्या वाणीच्या सोबत त्या त्या काळातील नैतिक मूल्याचा आधार देऊन तुम्ही तुमच्या या स्पष्ट वाणीला कुठे कसे कुणासोबत आणि कोणते शब्द या दोन गोष्टीतला भेद कळाला की तुमची वाणी परिशुद्ध होते, तुमची वाणी शुद्ध होते. आणि आज खरं तर 2 अंग आपल्याला घ्यायचे होते पण एकच अंग संपलं आहे. घाई करू नका. सम्यक क्रमांत वाणीशी कसा जोडलेला आहे ते आता आपण पुढच्या रविवारी म्हणजे 13 तारखेला आपण संपादित करूया. आज एकच झालं आहे आणि तेही पूर्ण झालं नाही, पण टेक्निकली आपण म्हणूया की सम्मा वाचा इथे संपलं आहे. सम्मा वाचेचा गर्भित अर्थ, बुद्धांनी मांडलेला अर्थ आपण आता इथे समाप्त करूया आणि पुढच्या वेळेला सम्यक क्रमांतासोबत पुढचं एखादं घेऊया. कारण अत्यंत महत्त्वाचं होतं की आजच्या घडीला सम्यक वाणीचा नेमका अर्थ आणि आजचे नैतिक मूल्य कशा पद्धतीने सपोर्ट करतात आणि बुद्धांनी कशाला असत्य म्हटलं आणि बुद्धांनी कशाला सत्य म्हटलं. 2500 वर्षानंतर ते सत्य आणि असत्य आजच्या दिवशी आजच्या घडीला माझ्यासोबत काम करते की नाही याचं परिमार्जन, परीक्षण, मूल्यमापन हे आपण सर्वांनी दररोज बसून करावे. आज एकच अंग आपलं संपलेलं आहे, काही हरकत नाही. पुढच्या वेळेला आपण सम्मा कमंतो याच्यावरती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. खरं तर दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून आलो होतो की मांडूया. सम्यक वाचनाने खूप वेळ घेतला कारण खूप काम करूया. सर्वजण आपल्या वाणीला संयमित ठेवूया, सर्वजण आपल्या वाणीवरती कंट्रोल ठेवूया. नक्कीच तुमच्या सर्वांचं मंगल होईल, सर्वांचं कल्याण होईल. आज आदरणीय मेश्राम परिवार यांनी आजचा हा संस्कार आणि आजची ही धम्मदेसना भाग 10 त्यांच्या घरी घडवून आणला. मी आदरणीय नामदेव मेश्राम सर, ज्येष्ठ उपासक आणि वित्त विभागामध्ये ते अधिकारी म्हणून रिटायर आहेत. डॉक्टर लीना मॅम प्रोफेसर आहेत आणि डॉक्टर आपल्या राखी मेश्राम या MTNL रिटायर झाल्यात. त्यांचा मुलगा लंडनमध्ये आहे. मस्त सुंदर घर आहे आणि प्रसन्न विद्या जिथे जिथे पोहोचली, बाबासाहेबांचा अलंकार जिथे जिथे पोहोचला, शिक्षणाने विद्येने डिग्रीने पदप्रतिष्ठेने परिवर्तन तिथपर्यंत पोहोचलं. आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अनुमोदन करतो. आपण सम्मा वाचा आणि या प्रसन्न मनाच्या वाणीला आपण तासभर ऐकून घेतलं. पुन्हा एकदा आपण पुढच्या रविवारी भेटूयात. असेच काम करा, कष्ट करा, खूप लोकांपर्यंत संदेश पोहोचवा. पुन्हा एकदा सर्वांना मी मंगलमैत्री व्यक्त करतो, अनुमोदन गाथा व्यक्त करतो. सबीतियो विभजन्तु सबरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. साधु साधु साधु. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.